नमस्कार. आपण बघतोय आता कफाची ही मालिका, म्हणजे या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 वेगवेगळ्या कफांविषयी. सुरुवात आज करूया पहिला कफ म्हणजे क्लेदक कफापासून. आता क्लेदन म्हणजे काय की क्लेद म्हणजे अन्न मऊ करणे, मग त्याला ओलसरपणा निर्माण करणे. आता कफ म्हटल्यावर तो चिकटपणा, ओलसरपणा हा त्याच्यामध्ये असतोच, पण याचं जे स्थान आहे ते आहे जठर, म्हणजेच आपलं पोट. स्टमकमध्ये जेव्हा हा क्लेदक कफ आतमध्ये छान मऊपणा आणतो, त्याला ओलसरपणा आणतो, तर अन्नाचं पचन हे खूप छान पद्धतीने करतं. त्याचबरोबर लाळेमध्ये लाळ निर्मितीचेच कार्य आहे. म्हणजे आपल्या खरं तर अन्न पचनाची सुरुवात जी आहे ही आपल्या तोंडापासूनच होत असते. ज्यांना खूप घाईघाईने जेवण करायची सवय आहे, ज्यांना खूपच म्हणजे 2-3 घासातच एक पोळी संपून जाईल एवढे मोठे मोठे घास घ्यायची सवय आहे, त्यांचा क्लेदक कफ दुष्ट होतो. का? कारण की लाळ व्यवस्थित त्या अन्नामध्ये मिसळत नाही आणि ते अन्न नीट पचत नाही. तर हे जे कार्य आहे हे क्लेदक कफाचं कार्य आहे. हे क्लेदक कफ पचनासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे हा आपला जाठराग्नी सुद्धा छान वाढवतो आणि म्हणून आपला अग्नी नॉर्मल राहिला की आपल्याला भूक छान लागते. म्हणजेच काय की भूक चांगली लागणे, पचन करणे, त्याचबरोबर पचन केल्यानंतर शरीराला एक बल देणं. म्हणजे पचन झाल्यानंतर आपले शरीर ऑटोमॅटिकच आपल्याला एक एनर्जी लेवल जी आहे ही मेंटेन राहते. तर याचं कार्य करतं हे क्लेदक कफ. हे झालं नॉर्मल प्रमाणामध्ये, जेव्हा ते नॉर्मल असतो. पण जर ह्या कफ बिघडला तर काय होणार? म्हणजेच पचनाचे त्रास चालू होणार, अजीर्ण होणार, अपचन होणार, त्याचबरोबर भूक मंदावणार. आणि हा कफ जरा जास्तच साचला, जास्तच वाढला तर हळूहळू शरीरामध्ये जडपणा वाढणार. म्हणजे ओबेसिटी साठी सुद्धा क्लेदक कफ हा कारणीभूत असू शकतो. अशाच नवीन नवीन गोष्टींविषयी आणि या कफाच्या इतर प्रकारांविषयी जाणून घ्यायचं आहे, शरीराची ओळख जाणून घ्यायची आहे, पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं. तर आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन याला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.